बाजारात खूप सारी मेथीची भाजी येत आहे, तर आज आपण घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून नाश्त्यासाठी किंवा तुम्ही कुठे 8 ते 10 दिवस बाहेर फिरायला चालला असताल तर खूप दिवस टिकणारी अशी मेथीची एक खास रेसिपी पाहणार आहे। तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी इथं कवळी अशी मेथीची पानं व्यवस्थित धुवून कापून घेतलेली आहेत 1 वाटी प्रमाणामध्ये। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जाड देठ वापरू नका, जर कवळे बारीक देठ वापरले तरी देखील चालेल। चला आता आपण मेथीला छान परतून घेऊयात। त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं। आता ही सगळी कापून घेतलेली मेथी यामध्ये घालायची। जेव्हा आपण या पद्धतीने या मेथीला साजूक तुपामध्ये परतून घेतो तेव्हा तिचा स्वाद खूप वाढतो आणि मेथीचा कलर सुद्धा आहे तसा डार्क हिरवा तसाच राहतो। 2 मिनिटं परतत राहिल्यामुळे आपली मेथी आता चांगली ड्राय झाली आहे। आता मी इथं एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालते। त्यानंतर अर्धा कप आपल्याला बारीक रवा ॲड करायचा आहे। रवा घालायचा की नाही हे तुमच्या चॉईसवर आहे, जर तुम्हाला रवा घालायचा नसेल तरी देखील चालेल। रवा घातल्यामुळे आपल्या पदार्थाला एक क्रिस्पीपणा येतो। आता यामध्ये मी घातलं आहे चवीनुसार मीठ, 1 टीस्पून पांढरे तीळ घालायचे, 1 टीस्पून ओवा घालायचा, 1 टेबलस्पून साजूक तूप घाला। साजूक तूप घातल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। यात घातलेलं तूप गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। यामध्ये तुपाऐवजी तुम्ही गरम तेलाचं मोहनसुद्धा टाकू शकता। सगळं तूप या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं आहे। आता आपण हे पीठ जेव्हा मुठीत घेऊन प्रेस करतो तेव्हा त्याचे एक मूठ बनली पाहिजे किंवा असा एक घट्ट लाडू बनला पाहिजे। हे एकदम परफेक्ट झालंय। आता आपण जी परतून घेतलेली मेथी आहे ती यामध्ये सगळी ॲड करून घ्यायची। मेथीसुद्धा या कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची। तर आपली ही मेथीची मठरी खूपच टेस्टी बनणार आहे। जेव्हा तुम्ही ही मठरी बनवून खाताल तेव्हा तुमच्या घरातले सगळेजण याचं कौतुक करतील। मेथी या गव्हाच्या पिठामध्ये आपली व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊयात। या ठिकाणी मी 1 टीस्पून लाल तिखट ॲड केले, अर्धा टीस्पून हळद ॲड करायची, हिंग घालायचं आहे चिमूटभर। आता या मसाल्यांना आपण या पिठामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तुमच्या घरातली जर लहान मुले ही मठरी खाणार असतील तर यामध्ये जरा तिखट कमीच घाला। सगळे मसाले या पिठामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत। आता यात पाणी घालून याचा एक छानसा गोळा तयार करून घेऊयात। याचं कणिक मळत असताना खूपच घट्ट नाही मळायचं, तर थोडंसं सैलसरच आपल्याला याला मळून घ्यायचं। मठरीचं कणिक आता व्यवस्थित आपलं मळून झालंय। आता या कणकेवरती आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं याला साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत याच्यासाठी लागणारा आपण साठा बनवून घेऊया। त्यासाठी मी इथं एका बाउलमध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय। त्यानंतर 3 चमचे मी इथं साजूक तूप ॲड करून घेते। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथं गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकता। तर आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याची सरसरीत अशी एक पेस्ट बनवून घ्यायची। चांगलं मिक्स करून झालंय। आता क्रीमसारखं दिसायला लागलं आहे हे, तर आपला हा साठा बनवून तयारसुद्धा झालाय। 10 ते 15 मिनिटं झाली आहेत। कणिकसुद्धा आपलं चांगलं सेट झालंय। पुन्हा एकदा याला थोडंसं असं मळून घेऊयात आणि या कणकेचे आपण होतील तेवढे आपण याचे गोळे बनवून घेऊया। या पिठाचे माझे 3 मोठे गोळे बनवून तयार होतील। या आकाराचे गोळे बनवून घ्यायचेत, कारण आपल्याला मोठ्या चपातीच्या आकारा एवढं याला लाटून घ्यायचंय। सगळे गोळे आपले बनवून झालेत। आता याला आपण लाटून घेऊया। यातला एक गोळा घेऊन कोरडं पीठ याला लावून घ्यायचं आणि चपाती ज्या पद्धतीने आपण बनवतो तेवढ्या मोठ्या आकाराचं हे बनवून घ्यायचंय। तर इथं आपली एक मोठी चपाती लाटून झाली। आता यावर साठा लावून घ्यायचा, तर हाताच्या बोटाने व्यवस्थित कडेपर्यंत लावून घ्यायचा। साठा खूप जास्त सुद्धा लावायचा नाही, फक्त व्यवस्थित कडेपर्यंत लागेल असाच याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। कडेपर्यंत आपला व्यवस्थित साठा लावून झालाय। थोडंसं कोरडं पीठ तुम्ही इथं लावून घ्यायचं। या पद्धतीने जर तुम्ही मठरी बनवली तर ती खूपच खारीसारखी कुरकुरीत बनेल। आता याला फोल्ड करून घेऊया। याला असंच फोल्ड करून घ्यायचं। सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा याला फोल्ड करून घेऊया। याच्या वर सुद्धा ही स्टेप आपल्याला फॉलो करायची।
याच्यावर असाच साठा लावून घ्यायचा आहे। फोल्ड केलेल्या दोन्ही कडांवरती आपण व्यवस्थित साठा लावून घेऊया। साठा लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं यावरती कोरडं पीठ भुरभुरा। पुन्हा याला व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे याला फोल्ड करा। फक्त आपल्याला या ज्या कणकेच्या आपण घड्या करून घेतोय तिथपर्यंतच आपल्याला थोडीशी मेहनत लागते, थोडासा वेळ लागतोय, पण मठरी बनवायला ही खूपच सोपी आहे। याच्या खाली थोडंसं कोरडं पीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा याला आपण लाटून घेऊ। बाजारात मेथी एकदम ताजी येत आहे, त्यामुळे तुम्ही ही मेथीची मठरी बनवू शकाल। कुठे बाहेर प्रवासामध्ये, चहासोबत, नाश्त्यामध्ये किंवा गणपती दिवाळीच्या फराळांमध्ये तुम्ही ही बनवू शकता। तर या पद्धतीनं मी याला पुन्हा एकदा लाटून घेतलंय। आता याला परत एकदा व्यवस्थित सगळीकडे पसरून साठा लावून घ्यायचा आहे। कडेपर्यंत व्यवस्थित साठा आपला लावून झालाय। आता यावरती पुन्हा एकदा कोरडं गव्हाचं पीठ थोडंसं असं भुरभुरून घेऊयात। पुन्हा असं फोल्ड करायचं। फोल्ड केलेल्या दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडासा साठा लावून घ्यायचा। यावरती पुन्हा थोडंसं कोरडं पीठ घालायचं आणि उरलेली जी दुसरी बाजू आहे यावरती अशी घडी मारून फोल्ड करून घ्यायची। यावरती थोडंसं कोरडं पीठ घालून आता याला आपण जरा जाडसरच हलक्या हाताने लाटून घ्यायचंय। इतकं जाड ठेवायचं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आता याला लांब आकारामध्ये चाकूने असं कापून घ्यायचं। याला मी इथं अर्ध्या इंचाच्या साईजमध्ये व्यवस्थित कट करून घेतलंय। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती जाड साईज ठेवलेली आहे आपण। शिल्लक राहिलेले जे गोळे आहेत त्यांना सुद्धा आपण याच पद्धतीनं सेम बनवून घेऊयात। तेल आपल्याला चांगलं गरम झालेलं पाहिजे। जेव्हा तेल चांगलं गरम झालेलं असेल तेव्हा त्यातली एक एक मठरी आपण यामध्ये सोडून घेऊयात। मठरी तेलात सोडल्याबरोबर लगेचच आपल्याला याला चमच्याने हलवायचं नाही। काही वेळातच ही मठरी फुलून वरती येईल, तेव्हा आपण झाऱ्याने याला अशी पलटी करून घेऊया। हलक्या हाताने याला पलटी करून व्यवस्थित तळून घ्यायचंय। जसजसं हे तळलं जाईल तसतसं याच्या व्यवस्थित लेयर्स सुटल्या जातील। तर आपल्या मठरीचा कलर सुद्धा व्यवस्थित आता चेंज झाला आहे। यापेक्षा डार्क कलर करायचा नाही। आता या तयार झालेल्या मठरीला आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।